हाय हॅलो नमस्कार, मी काजल स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती सुद्धा. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आत्ता वाजले सकाळचे 10 आणि मी आणि साई रेडी झालेलो आहोत. तर साईला घेऊन आज जायचं होतं बाहेर. याच्या आधीचं जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये साईच्या पायाचं आम्ही माप दिलं होतं. तर त्याचे शूज येणार होते आज. तर 3 आठवडे झालेले आहेत पायाचं माप देऊन आणि त्याच्यानंतर आज त्यांनी बोलवलं होतं. तर जिथे पायाचं माप दिले तिथेच जाणार होतो आम्ही. तर इथे साईला घेऊन मी आले बाहेर. तर खूप थंडी होती म्हणून मग त्याला एक मी टी शर्ट घातलं होतं आतमध्ये आणि त्याच्यानंतर एक स्वेटर घातलं होतं. तर आता आम्ही जाणार होतो बाईकवर आणि बाईकवर तर खूपच गार लागेल म्हणून मग इथे टोपी वगैरे त्याला घातली, नाश्ता वगैरे त्याला केला आणि आता आम्ही निघणार आहोत. तर फायनली आम्ही इथे पोचलो आणि डॉक्टर अजून आलेले नव्हते. गार लागत होता आतमध्ये म्हणून मी साईला घेऊन आले जरा बाहेर. तर इथे कट्टा होता त्याच्यावर त्याला जरा बसवलं. तर 1-2 पेशंट आलेले होते आमच्या आधी, पॅरेंट्स त्यांचे. सो मग इथे मी बाहेर घेऊन आले जरा साईला, म्हटलं उन्हामध्ये. तर साई चिडचिड करत होता कारण त्याची झोप झालेली नाही. सकाळी तो 4 वाजता उठलेला होता. किती मी त्याला झोपवायचा प्रयत्न केला तरी तो सकाळी झोपला नाही. तर त्याच्यानंतर 12 वाजले तरीसुद्धा डॉक्टर आले नाही आणि मुलांची जी जेवणाची सुट्टी असते ती झालेली होती इथे, तुम्ही बघू शकता. तर म्हणून मग त्याला मी घेऊन आले आतमध्ये आणि इथे म्हणजे खुर्च्या होत्या बसण्यासाठी आणि ह्या म्हणजे अशाच मुलांना बसण्यासाठी आहेत ह्या खुर्च्या, ज्या मुलांना व्यवस्थित बसता येत नाही. तर इथे बेल्ट वगैरे होता त्या खुर्च्यांना लावायला मुलांना. तर इथे पॅरेंट्स, पेशंट वगैरे सगळे आलेले होते पण डॉक्टर काय अजून आलेच नाही. तर 1:30 वाजलेला होता आणि डॉक्टर अजून आलेले नव्हते, सगळे वैतागले. तर त्याच्यानंतर फायनली डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी मग त्यांचा सेटअप जो आहे तो म्हणजे तो लावत वगैरे होते, त्या मशनी वगैरे लावत होते. कारण जर कोणाला कमी जास्त शूज वाटले तर ते लगेचच ते व्यवस्थित करून देणार होते, कट वगैरे. तर तुम्ही बघू शकता इथे ते डॉक्टरांचं चाललेलं होतं. तर सगळेच खुश झाले डॉक्टर आल्यानंतर कारण फायनली खूप वाट बघितली होती आम्ही त्यांच्यासाठी. तर साई चिडचिड करायला लागला म्हणून मग त्यांनी त्याच्या म्हणजे सगळ्याच मुलांना चहा बिस्किट वगैरे दिलं खायला. तर मी त्याला चहा बिस्किटच चारलं. तर इथे त्याला आलेली झोप तरीसुद्धा मग मी कारण आता आमचा नंबर होता म्हणून मग त्याला इकडे तिकडे फिरवलं. फायनली आमचा नंबर आला आणि मग डॉक्टर इथे त्याला शूज घालून बघत होते व्यवस्थित बसतात की नाही, कमी जास्त करावं लागेल का याच्यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता त्याला व्यवस्थित बसलेले आहेत आणि म्हणजे थोडासा सपोर्ट लागतो आहे त्याला, नाही तर तो उभा राहायला लागला आहे. ते बघून मला खूपच बरं वाटलं. तर डॉक्टर मला सांगत होते ते कसं घालायचं असतं किंवा ते घातल्यानंतर तुम्ही त्याला किती वेळ उभं ठेवू शकता किंवा म्हणजे रोज किती वेळ चालवावं लागेल त्याला, हे सगळं ते मला समजावून सांगत होते. तर इथे फोटो वगैरे काढले. तर हा सगळा सेट असा मिळालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर त्याच्यानंतर मग घरी निघालो आम्ही घरी येण्यासाठी आणि साईचा आणि माझा अवतार तुम्ही बघू शकता. खूप कंटाळा आलेला होता. घरी आल्यानंतर साईला घातली अंघोळ कारण सकाळी जाताना काही अंघोळ घातली नव्हती आणि मी आले मम्मीच्या इकडे कारण दिवसभर मला खूप कंटाळा आलेला आणि आता मला जेवण बनवायचं म्हणजे बनवूच वाटत नव्हतं म्हणून मम्मीच्या इथे जेवणासाठी आले. तर मम्मीने आज मस्त पराठे बनवलेले होते आणि धपाटे बनवलेले होते सॉरी, आणि चवळीची उसळ वगैरे बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता. चला तर मग हा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय बाय.